हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ब्लाउज पीसवर गळा दिलेला आहे तो ब्लाउज शिवून दाखवणार आहे। त्याच्यामध्ये मी तो सिंगल टक्स मध्ये शिवणार आहे। तर असा ब्लाउज पीसवर फ्रंटचा गळा दिलेला आहे आणि बॅकचा असा दिलेला आहे। तर मी त्याचं कटिंग तुम्हाला पहिलं दाखवते कसं करायचं ते। मी अस्तर 1 मीटर घेतलंय। ब्लाउजची उंची जास्त असणार आहे कारण गळा त्याच्यावर दिलाय त्याप्रमाणे आपल्याला शिवायला लागणार आहे। त्यासाठी 1 मीटर अस्तर घेतले आणि आपल्याला फ्रंटचा आणि बॅकचा भाग एकत्रच कापायचा आहे। त्यामुळे मी असं त्याची घडी घेतली आहे, डबल घडी घेतली आहे। 1 2 3 4 पार्ट मध्ये। चला आपण कटिंग करूया आता। हे पूर्ण उंची प्लस 1, पूर्ण उंची 15 आहे। 1 इंच घेतला मी 16 आणि चेस्ट 42 असल्यामुळे मी मुंडा 6.5 लावत आहे। गळा 10 आहे, 10 वर मार्क करते आणि शोल्डर आपल्याला चेस्ट प्रमाणे 42 चेस्ट प्रमाणे 6 घ्यायचे आणि मुंडा 6.5 घ्यायचा आहे। आता आपलं छातीचा चौथा भाग 10.5 प्लस 2 इंच मार्जिन साठी घ्यायचं आहे। आपण इकडनं पण मार्क करून घ्यायचंय 6.5 वर। गळा रुंदी 2.5 घ्यायचे आणि खालच्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचे, मग 3 इंच घ्यायचे। आपण फ्रंट आणि बॅक एकत्रच कापत आहे कारण सिंगल टक्स मध्ये शिवणार आहे तो ब्लाउज। आणि कमर घेर 9.36 असल्यामुळे 36चा चौथा भाग 9 इंच घ्यायचा आहे। 1 इंच टक्स साठी, 2 इंच शिलाई मार्किंगसाठी। आता आपली मार्किंग करून झाली। तर गळ्याचा शेप राऊंड दिला मी आणि वर अर्धा इंच सोडून आपला 6 इंचाचा मध्य करायचा आपल्याला बॅक पार्ट साठी। आणि इकडनं आपण 2 इंचावर मार्क केलेले आहे। तर इकडनं असा राऊंड शेप द्यायचा मुंड्याचा। जर कोणाला जमत नसेल राऊंड शेप द्यायला तर इथून 1 इंच मार्क करून घ्यायचे आणि मग असा शेप जॉईन करायचा। तो नवीन असणाऱ्यांना जर जमत नसेल तर 1 इंच घेऊन तो शेप द्यायचा। आणि आपण हे शिलाई मार्जिनची लाईन मारून घेऊया। आता आपल्याला टक्स घ्यायचा असेल तर त्यासाठी ह्याचा आपण मध्य करायचा आहे। हे 10 इंच येते, आपण 5 वर मार्क करूया आणि टक्स घेताना आपल्याला 5 इंचचा हाईटला 5 इंच घ्यायचा। साइडने अर्धा इंच मार्क करून घ्यायचं। टक्सची मार्किंग करून घ्या आणि आपण आता बॅक कापून घेऊया। ह्या आपल्याला ह्याच्यातून आता बॅक पार्ट सेपरेट करून घ्यायचा आहे। बॅक पार्ट सेपरेट करून गळ्याचा भाग कापून घ्यायचा आहे।
आपला हा बॅक पार्ट कट झाला. पण आता फ्रंटचा मार्किंग करून मुंड्याचा शेप देऊन गळ्याचा शेप देऊन गळा कटिंग करूया. तर आता फ्रंटचा मला 6.5 ठेवायचा आहे गळा. तर वरती आपण 2.5 इंच घ्यायचंय गळा रुंदी आणि खाली अर्धा इंच वाढवून घ्यायचंय, 3 इंच घ्यायचंय. मार्क करून घ्यायचंय, गळ्याचा शेप द्यायचा आहे. आता तुम्हाला मुंड्याचा शेप द्यायचा आहे फ्रंटचा. आपल्याला आपण बॅक पार्ट कापलाय तर आपल्याला हा स्क्वेअर बनवून घ्यायचा आहे. आता आपण अर्धा इंच वरती सोडून 6.5 घेतलेलं, तर आता अर्धा इंच वरती सोडल्यानंतर 6 इंच राहील. मग त्याचा अर्धा केला तर 3 इंच होतो. आतल्या साईडला आपण अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायचे फ्रंटचा शेप देण्यासाठी आहे. आणि स्केलने तुम्ही हे ते जोडा. आणि हा इथे 1 इंच घ्यायचे इथे. आणि तुमचा फ्रंटचा हा आतला शेप द्यायचा आहे. आता आपण फ्रंटचा टक्स मार्किंग करूया. मी हा सिंगल टक्स वरच शिवणार आहे ब्लाऊज आणि साईडला चेन लावणार आहे. तर आपला 42 चेस्टचा आपला 10.5 टक्स पॉइंट येणार आणि आपण इकडनं 4 इंचवर मार्क करायचा आहे. तो टक्स पॉइंट पासून लाईन मारून घ्यायची. आणि हा फ्रंटचा पार्ट असल्यामुळे आपल्याला इथे दोन्ही साईडला इकडे 1 इंच इकडे 1 इंच मार्किंग करायचे. तो पॉइंटला टक्स जोडून घ्यायचा. आपण गळ्याची कटिंग करून घेऊया आणि फ्रंट साईडचा मुंड्याचा शेप आपण हातून मारून घेऊया. हा फ्रंटचा शेप आतून मारल्यामुळे इकडे आपला मुंड्याच्या इथे गोळ येत नाही जास्त, कपडा प्लेन बसतो. ही माझी फ्रंटची कटिंग झाली आहे. आता आपण बाही बघूया. तर बाहीचा कपडा त्यांनी आपल्याला प्लेन दिलाय, त्याच्यावर डिझाईन नाहीये. मग आपण नेहमी कापतो तशीच बाही कट करायची. तर 10.5 चेस्टचा माप असल्यामुळे मी ब्लाउज पीसची घडी पण 10.5ची घेणार आहे. आता कपड्याची घडी तेवढी येत नाही जेवढी आपल्याला पाहिजे, तर आपण हाफ हे करून 10.5ची घडी बनवून घ्यायची. ची घडी घेतली आपण. आता तुम्हाला जरा चेस्टच्या मापाप्रमाणे घडी घ्यायला लागेल ब्लाऊजची भाईची. तर आता माझी भाई लांबी 10.5 आहे. 1 इंच शिलाई मार्जिनसाठी घेणार आहे मी आणि ते 1 इंच मार्क करायचे. आता तुम्ही इकडनं पण 10.5 आणि 1 इंच आपण मार्जिनसाठी घेतलेले 11.5. आपण इकडे 3 वर मार्क करायचे आणि इकडे आपण 2 इंचाचं मार्जिन घेतलेलं आणि हा पार्ट आपल्याला याला जोडायचा आहे. आता बाही रुंदी 12 आहे, तर त्याचा चौथा भाग 6 आणि 2 इंच आपली मार्जिन साठी घेतलेली. आपण हे मार्क करून घ्यायचंय आणि आतला बाहीचा शेप मी मारते. बाही कापून घेऊया आपण. आता आपल्याला इथे कपडा आता हा जॉईंट करायला लागेल. इथे कमी आहे आपल्याला कपडा, तर आपण इथे जॉईंट साठी कपडा हे करूया, घेऊया. तर हा आपण जॉईंट साठी कपडा घेतलाय आणि जिथे आपण
इकडे जॉईंट लावायचा आहे, ते ओपन करायचं, त्याच्यामध्ये हा कपडा ठेवायचा, हा याच्यामधला एक कपडा याला जॉईन करायचा आणि दुसरा याला जॉईन करायचा. आता मी तुम्हाला हे जॉईन केल्यानंतर त्याचं परत कटिंगचा शेप मारून बाहीचा शेप मारणार परत. आता आपण मेन कपड्यावरती कटिंग करूया. तर आपल्याला फ्रंट आणि बॅक आता सेपरेट करायला लागेल. आपला हा बॅक पार्ट आहे, आपण कपडा सेपरेट करून घेऊया. आता पहिला आपण बॅकचा हे करूया. हा आपला बॅक पार्ट दिलाय त्यांनी आपल्याला. आणि गळा रुंदी आपण गळा रुंदी 2.5 घेतलीये, तर आपलं ते गळ्याची रुंदी किती होणार, 5 इंच होणार. यांनी हे 7 इंच दिले, तर आपल्याला ह्याच्यातले 2 इंच कमी करायचे. तर आपण ते कसे करायचे, तर इथे थोडीशी घडी मारायची आणि पिन लावून घ्यायची. इकडे घडी नाही घ्यायची, गळ्याचा शेप राऊंड असेल ना तिथे नाही, वरती तुम्ही फक्त इथे थोडं कमी करून घ्यायचंय. आता आपण ह्याच्यावरती हा बॅकचा पार्ट हे करूया, पिन लावून सेट करूया. आता हा अर्धा इंच डिझाईन सोडून आपल्याला पुढे ठेवायचा कपडा. पिन लावून घ्यायचे सगळीकडे. हा गळा शिवायला खूप सोपा आहे, फक्त तुम्हाला कपडा ऍडजस्ट करता आला पाहिजे. गळ्याच्या इथे कमरेच्या इकडे पिन लावून घ्यायचे. आपल्याला ते इकडे कपडा कमी आहे, आपल्याला इकडे जॉईंट कपडा करायला लागणार आहे. दोन्ही साईडला थोडा थोडा कपडा कमी आहे, कारण ब्लाऊजची साईज मोठी आहे. त्यामुळे छोटी साईज असेल तर त्याच्यात पण बसतो ब्लाऊज. आपल्याला इथे इथे सेप आपल्याला चाकने राऊंड मार्किंग करून घ्यायचं. असं अर्धा इंचावर गळ्याचं मार्किंग करून घ्यायचंय. आता आपण फ्रंट पार्टला अटॅच करून घेऊया कपडा. आणि फ्रंट पार्ट आपल्याला असा दिलाय, तर आपल्याला इथे पण त्यांनी गळा रुंदी जास्त दिलेली आहे, 7 इंच दिलेली आहे. आपल्याला इथे 5 इंच पाहिजे, त्यासाठी आपण ती कमी करण्यासाठी परत पिन लावून घ्यायची. इथे 2 इंच तुम्ही कमी करायचे, पण इथे नाही करायचे. जो गळ्याचा शेप आहे तिथे नाही, फक्त वरती कमी करायचे तुम्हाला, ते त्यासाठी ती पिन लावून घ्यायची. आपलं फ्रंटचं पण सेम आपण पिन लावून घ्यायचे. फ्रंटला आपल्याला ही डिझाईन दिली आहे ना, ती बरोबर शिवायची. बरोबर कपडा ऍडजस्ट करून लावून घ्यायचा. कपडा हलू नये म्हणून आपण सगळीकडे पिन लावून घ्यायचे. याला तुम्हाला शिलाई खूप कमी आहे शिलाई मारायची, फक्त तुम्हाला कपडा ऍडजस्ट करायला पिन लावून ऍडजस्ट करता आला पाहिजे. हा ब्लाऊज शिवायला तुम्हाला खूप सोपं आहे. आपल्याला खूप असं दिलं कपडा साडीवर, ते ब्लाऊजचा गळा दिला की आपल्याला खूप असं अवघड वाटतं शिवायला. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय की ज्यांना ब्लाऊज पीसवर गळा दिला असेल तर शिवता येत नसेल तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. आता आपण फ्रंटचा गळा पण मार्क करून घेऊया. आता आपल्याला इकडे पण
कपडा कमी आहे, तर इथे पण आपल्याला जॉईंट लावायला लागणार आहे कपड्याला, आणि इकडे पण जॉईंट लावायला लागणार आहे कपड्याला. आपल्याला आधीच लावायला लागेल. थोडस मी तो मुंड्याचा शेप कापून मुंड्याचा शेप थोडा कमी करून घेते. मग आपल्याला साईडने जॉईंट लावता येईल त्याला. आता आपली भाईची कटिंग करायची आपल्याला. भाईची मी घडी घेतली. भाईची घडी आपण अशी घ्यायची. ओपन साइड त्या साईडला ठेवली मी, आणि आपली भाई आहे तशी त्याच्यावर ठेवायची. नंतर आपण त्याला कपडा अटॅच केल्यानंतर कापूया आपण. माझं कटिंग झालेलं आहे. आपण शिवूया ब्लाऊज.